गुणाचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकवेना। रामकृष्ण हरी मंडळी, ज्या वेळेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी। हो, उद्या आहे 18 जून म्हणजेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा आणि परवा 19 जून म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी प्रस्थान सोहळा। या दोन्ही पालख्या पुण्यामधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत। वर्षभर आपली शेतातली कामे, आपला घर प्रपंच सगळा सांभाळून वारकरी या दिवसांची वाट पाहत असतात, कारण वारीमध्ये येऊन ते फक्त आणि फक्त विठ्ठलमय वातावरणामध्ये रंगून जात असतात। वर्षभर आपली शेतातली कामं करून, आपली सगळी कामं उरकून फक्त आणि फक्त वारीमध्ये येतात ते आपल्या विठ्ठलमाचं नामस्मरण करण्यासाठी। भावापासून त्या वर्षापर्यंतचे वारकरी पाहायला मिळतात आणि 250 करत जातात त्याला मिळतात। म्हणजे प्रवासामध्ये पाऊस चिखल काही ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात। सगळ्या म्हणजे दिव्यामध्ये जेव्हा पालखी येते तेव्हा एक निसर्गरम्य वातावरण या घाटामध्ये तयार होतं, कारण या घाटामध्ये पालखी इतक्या रूपदार पद्धतीने चढत असते ते पाहून वारकऱ्यांना खरंच खूप आनंद होतो। आणि हा घाट चढत असताना देखील संपूर्ण वारकरी हे आपापल्या अभंगामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये, आपल्या फुगडी खेळण्यामध्ये सगळ्यामध्ये गुंग असतात। त्यामुळे त्यांचा 250 किलोमीटरचा प्रवास अगदी सहज कसा होतो हे आपल्याला देखील कळत नाही। आणि लवकरच आता पंढरपूरची वारीला सुरुवात होणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला वारकरी आनंदामध्ये, जल्लोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने जाताना पाहायला मिळते। वारकऱ्यांचा हाच जल्लोष पाहून आपणही वारीमध्ये सहभागी होण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि याही वर्षी आपण अगदी तसाच प्रयत्न करणार आहोत। रामकृष्ण हरी मंडळ, उद्यापासून सुरुवात होत आहे पंढरपूरच्या आषाढी वारीची आणि आपणही या वारीमध्ये सहभागी होऊन या वारकऱ्यांचं मनोगत आणि वारकऱ्यांबद्दल प्रवास त्यांच्यासोबतच करणार आहोत। तर चला प्रवासाला सुरुवात करूयात आणि उद्यापासून आषाढी वारीमध्ये आपणही सामील होऊया।